महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाविरोधात संगमनेर शहरात डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने 22 एप्रिल रोजी निदर्शन आंदोलन झालं। विधेयक रद्द करण्याची मागणी। महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। भारतीय संविधानानं नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या या विधेयकाविरोधात अनेक पक्ष आणि संघटनांनी हे विधेयक लोकशाही विरोधी असल्यानं मंजूर करू नये अशी निवेदन सरकारला दिली आहेत। वर्तमानपत्र आणि विविध माध्यमांवर लोकशाही विरोधी बंधन घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। वास्तविक विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांशी चर्चा करावी अशी अपेक्षा आहे, परंतु सरकारची तशी तयारी नाही। 22 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनं झाली। या आंदोलनाचा भाग म्हणून आणि संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयावर डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। आंदोलनाचं नेतृत्व साथी ॲडव्होकेट निशा शिवूरकर आणि कॉम्रेड ज्ञानदेव सहाणे यांनी केले। निदर्शकांच्या वतीने माननीय शैलेश हिंगे प्रांताधिकारी संगमनेर यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी कॉम्रेड प्रताप सहाणे, साथी शांताराम गोसावी, बेबीताई जाधव, लक्ष्मणराव नवले, उषा बागुल, साथी शिवाजी गायकवाड, कॉम्रेड भिका वाघ, भास्करराव पावसे, माधवराव नेहे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। या निवेदनात जनसुरक्षा विधेयक पूर्ण रद्द करावे, विधेयकाबाबत व्यापक जनसुनावणी घ्यावी, नागरी स्वातंत्र्याच्या विरोधात सरकारने निर्णय घेऊ नये, लोकशाही आणि संविधान विरोधी कायदे करू नये इत्यादी मागण्या करण्यात आल्या। सरकारने हे विधेयक रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आलाय। माननीय प्रांताधिकारी यांनी निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्याची कारवाई करणार असल्याचं सांगितलंय।